नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहत आहे शिवशाही न्यूज. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार शरद पवार या दोघांवरही सडकून टीका केलेली आहे. या संदर्भातच आपण बोलण्यासाठी आलेलो आहोत शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांच्याशी. आणि एकच या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भात नेमकं काय मत आहे सर्वसामान्य माणसाचं, त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांचं, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. नाना, काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पुरस्कार मिळालेला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आलेला आहे दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये. पहिल्यांदा त्या संदर्भात काय सांगाल? प्रथमतः तर त्या ठिकाणी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ज्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, खरोखर त्या ठिकाणी त्या पुरस्काराबद्दल द्यावे तेवढे शतशः धन्यवाद थोडे आहेत. कारण का महाजी शिंदे राजे यांच्या नावे तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि महाजी शिंदे एक मराठी महाराष्ट्राच्या भूमीतील असं एक अस्सल रत्न होतं की अनेकांनी दिल्लीच्या तख्ताला हादरा देण्याचा प्रयत्न केला. काही अंशी यशस्वी झाला, काही अंशी अयशस्वी झाला, परंतु महाजी शिंदे असं एक रत्न होतं की ते मराठी मातीतलं त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी दिल्लीच्या तख्तालासुद्धा त्या ठिकाणी हादरा दिलेला होता. आणि आपल्या अशा पराक्रमाच्या शौर्याची गाथा असलेलं ते व्यक्तिमत्व, आणि त्याचा त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा की त्यांच्या पराक्रमाबद्दल किंवा त्यांच्या शौर्याबद्दल. परंतु अशा व्यक्तीच्या पराक्रमाच्या शौर्याबद्दल अभिमान असायला हवा असताना देखील सकाळच्या भोंग्यानं ज्याचा काय मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, आपण द्वेष भावनेतनं राग असतो महेश साठेवरती किंवा तिसऱ्यावरती पण राग काढतो, चौथ्यावरतीच कळत नकळत किंवा जाणून बुजून, ते काही एवढे लहान नाही आहेत, परंतु जाणून बुजून महाजी शिंदेसाहेबांचा त्यांच्याकडनं काल अपमान झालेला आहे. पहिल्यांदा त्यांनी एक तर त्याची माफी मागावी आणि जे महाजी शिंदेंचा जो त्यांच्या तोंडून जो झालेला अपमान आहे त्याच्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा जाहीर निषेध करतो आहे. खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही भले जरूर अशी पिसाळलेली कुत्री आमच्यावरती भोकायला सोडा, चावायला सोडा, आम्ही त्या ठिकाणी सहन करू, परंतु आमच्या महापुरुष असतील त्या ठिकाणी आपले ह्या समाजासाठी दिलेले योगदान जे राजे महाराजे असतील, महाजी शिंदेसाहेबांसारखे त्या ठिकाणी सरदार असतील, अशा व्यक्तिमत्वाबद्दल जर का आपले हे पिसाळलेले कुत्रे भोकणार असतील तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. एकनाथजी शिंदे साहेबांवर टीका करताना त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या शत्रूंना हा पुरस्कार देणं हे योग्य नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हटले. काय सांगा? त्यांनी खरं तर स्वतःच्या गिरेबांमध्ये तपासावं. महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे ह्या मागच्या विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेला आहे. द्राक्षे हाताला नाही लागली की आंबट म्हणणारी ही अवलाद रोज काय बोलतो त्याचं स्टेटमेंट त्याला कळत नाही आहे. स्वतःचं स्टेटमेंट स्वतःच काउंटर करतो. स्वतःचा म्हणजे बाब्यान, लोकाचं म्हणजे कार्ट. तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली चालते नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये, ती कशासाठी घेतली होती, काय होतली होती, हे महाराष्ट्राला चांगलं ज्ञात आहे. विरोधी पक्षपद त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होते म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचे तळवेसुद्धा चाटायची भूमिका घेतली. त्यावेळेस उद्धवजी साहेब देवेंद्र फडणवीसची भेट घेतलेली चालते. देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल त्या ठिकाणी गडचिरोलीचं त्या ठिकाणी पालकत्व घेतलं त्यावेळेस तुम्ही स्तुती केलेली चालते. आणि मग एखादं काम त्या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जनतेला केंद्रबिंदू मानून
महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी अनेक त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि ते लोकहितकारी जनहितकारी निर्णय घेतले आणि ते लोकांच्या उपयोगी दैनंदिन जीवनामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचं जीवन त्याच्यातून सुखकर झालेलं आहे आणि असं एक चांगल्या पद्धतीचं देदीप्यमान असं काम त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मग कुठेतरी महाराष्ट्राला एक चांगली संस्कृती आहे, परंपरा आहे. राजकारणातला विरोधाला विरोध करत बसण्यापेक्षा जोपर्यंत जनता कौल देत नाही तोपर्यंत विरोध करणं, एकमेकावर टीका करणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. परंतु जनतेनं जर का एखादा कौल दिल्यानंतरनं जर का तो खिलाडू वृत्तीनं स्वीकारला पाहिजे हे शरदचंद्र साहेबांना माहिती आहे. आणि म्हणून शरदचंद्र पवार साहेब काय कालचे आजचे राजकारणात आलेले नाहीत. आज गेली 5 दशकं म्हणजे 50 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत आणि आज आपल्याला त्यांच्याबद्दलसुद्धा अभिमान असायला पाहिजे. ते उगाच कुणाची स्तुती करणार नाहीत. त्यांनी 50 वर्षातल्या राजकारणामध्ये अनेक चढ उतार पाहिलेले आहेत, अनेक स्थित्यांतरं त्यांनी पाहिलेली आहेत, अनेक विकासात्मक कामं किंवा त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्या सर्व कामामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबाचं काम हे स्वतः शरद पवार साहेबांनासुद्धा त्या ठिकाणी भावलेलं आहे. आणि म्हणून ते एवढ्या कोत्या मनाचे नाहीत तुमच्यासारखे. एका चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायची भूमिका ठेवणारे पवारसाहेब किंवा पवारसाहेब कुटुंब आहे. त्याच्यामुळं आज पवारसाहेबांनी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामाबद्दलची स्तुती केली. यात वावगं असायचं कारण काही आहे. तुमच्या पोटात पोटशूळ का उठतो आहे? आज तुम्ही एखादी स्तुती केली तर ते तुमचंच योग्य, म्हणजे तुम्ही म्हणाल तेच बरोबर, तुम्ही ठरवाल तेच धोरण आणि तुम्ही म्हणाल तेच तोरण, अशी भूमिका घेऊन आपण हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी मानसिकता आपली झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्व सोडून गेलेले आहेत. आणि आता सगळं पटांगण जरी झालं तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी मानायला तयार नाही. मी ह्या बाबतीत एवढंच म्हणेल, नाक नाही म्हणलं तर भो काय म्हणणारी अशी अवलाद रोज सातत्यानं कुठल्या तोंडानं कुठल्या मेरिटवरती जनतेच्या समोर येते मलाच कळत नाही आहे. जनतासुद्धा वैतागली आहे, परंतु जनता ही योग्य वेळी त्याला धडा दाखवत असते. आणि पुन्हा एकदा मला वाटतं ही जी मागची परिस्थिती विधानसभेची आली ती ह्याला एकमेव जबाबदार हे मला वाटतं त्या ठिकाणी ह्या सकाळच्या भोंग्याचं तोंड आहे. त्याच्यामुळं आता तरी कमीत कमी उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी जागं व्हावं आणि उरली सुरली जर का आणखीन त्या ठिकाणी वाचवायची असेल तर अशांना काडीसारखं बाजूला करावं. शरद पवार साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला, त्यामुळं त्यांच्यावर सुद्धा टीकायचं शस्त्र सकाळी उगारले संजय राऊत साहेबांनी. विशेषतः पवारसाहेबांच्या कौतुकाची इमले बांधण्यात आजपर्यंत संजय राऊत आपण पाहत होतो रोज सकाळी. आज मात्र शरद पवार साहेबांवर देखील टीका केलेली आहे त्यांनी. एकतर जोपर्यंत एखाद्याचा आपल्याला उपयोग होतो आहे तोपर्यंत तो चांगला, आपल्या उपयोगाला येत नाही म्हणलं की वाईट. आज परिस्थिती अशी आहे की पुरस्कार कोणी दिला गेला तर माजी शिंदेसाहेबांच्या वंशजांकडनं, त्यांच्या संस्थेकडनं. कुणाच्या हस्ते दिला गेला? शरद पवार साहेबांच्या हस्ते दिला गेला. कुणाला दिला गेला तर आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या एक चांगल्या पद्धतीनं माजी शिंदेसाहेबांच्या विचारावरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती, बाळासाहेबांच्या विचारावरती, गुरुवर्य दिघेसाहेबांच्या विचारावरती जो महाराष्ट्राला आपलं समजून, महाराष्ट्रातल्या जनतेचे सुखदुःख आपली समजून त्या पद्धतीनं काम केलं आहे, अशाच एका चांगल्या माणसाला पुरस्कार दिला गेला जावा म्हणून तो पुरस्कार दिला गेला होता. याच्यात यांना का पोटशूळ? आपण पण त्या ठिकाणी चांगली कामं करावी, आपणही पुरस्कारास पात्र ठरावं. आपण मात्र त्या ठिकाणी घरात बसून कार्यभार करणार, त्या ठिकाणी पीपी किट असेल, खिचडी असेल, अशा त्या ठिकाणी जनतेसाठी ज्या अडचणीत असलेल्या काळामध्ये जी काय त्यांच्या तोंडचा घास काढण्याची भूमिका घेतली, अशा गोष्टीसाठी आपल्याला पुरस्कार द्यावा का? मग जे पुरस्कार देणारे आहेत ते ज्याला योग्य समजतात अशाच लोकांनी दिला. आणि पुरस्कार देणारे आज महाजी शिंदेसाहेब, आज ज्योतिरादित्य शिंदेसाहेब कुठल्या पक्षाचे आहेत? इथे कुठे पक्षाचा विषय आला का? ते भाजपचे आहेत, शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे आहेत. पुरस्कार मिळतंय ते शिवसेनेचे आमचे नेते आहेत. आणि मग ह्यांना एवढा पोटशूळ उठतो का? तर फक्त ह्यांना काय झालं आहे, आत्तापर्यंत हे आमच्या बाबतीत तसं समजत होते, पण आज पवार साहेबाला सुद्धा स्वतःचं त्या ठिकाणी अस्त्र, उठ म्हणलं तर उठ, नाही तर आम्ही उठ म्हणलं तर उठावं, बस म्हणलं तर बसावं, अशी भूमिका घ्यावी असं ह्यांच्या मनात आहे का? ते स्वतंत्र त्यांचा पक्ष आहे. ते गेली आपल्याला जन्म झाला नव्हता त्यावेळेसपासून राजकारणात आहेत
आणि आज जर का आपण त्यांच्यावरती बंधनं लादत असू तर हे योग्य होणार नाही आहे. तुम्ही केलं ते योग्य ना, यांनी केलं ते अयोग्य, अशी भूमिका दुटप्पी भूमिका घेऊन आपल्याला चालणार नाही. भविष्यामध्ये आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतील. या संदर्भात काय 2 दिवसापूर्वीची घटना आहे की आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव सुरुवातीला आलेलं नव्हतं, नंतर आलं. पण त्यावेळी सुषमाताई अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरच आपत्ती आलेली आहे असं एक वक्तव्य केलं होतं. 2 दिवस त्याच्यावरही मोठा गदारोळ झाला. काय सांगाल या संदर्भात? एक तर काय आहे, हे रोज काहीतरी निमित्त शोधतात. मला वाटतं ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही. हे 24 तास टी व्ही पुढं बसणे किंवा एखादी गोष्ट दहचा मा करायची यांना सवय झालेली आहे. यांना दुसरं काही कामच राहिलेलं नाही. अरे ते कुठल्या निकषामध्ये त्या गोष्टी झालेल्या असतील किंवा नसतील, ती ब्रेकिंग न्यूज का आली असेल. आज कुठल्याही प्रकारचं असं काही घडलेलं नाही आहे. घडलं असतं आणखीन काही घडायच्या अगोदरच बोंबाबोंब मारता. अरे कुठेतरी समाजाच्या समोर ह्या लोकांनी जावं, स्वतःचं सिद्ध त्या ठिकाणी करावं. दुसऱ्याकडे दगडफेक करण्यापेक्षा, फेक करण्यापेक्षा स्वतःचं कर्मच स्वतःला वाचवतं, स्वतःचं कामच स्वतःला वाचवतं. शेवटी कामं करणाऱ्याच्या हातनंच चुका होतात, न करणाऱ्याच्या हातातनं काहीच चुका होत नाहीत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी फक्त आपण मलिदाच खाण्यामध्ये त्या व्यस्त होता आणि कुठेही त्या ठिकाणी ग्राउंडवर काम येऊन आपण केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं ह्या जी समिती कमिटीमधला जो विषय आहे तो हा कुठेतरी एक बाय मिस्टेक होती, असं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काही घडलेलं नाही आणि होणार पण नाही आहे. तसं अतिशय युती अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम आहे, अबाधित आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या म्हणजे अगदी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान 2-3 वेळा भेटी झाल्या या लोकांच्या. कालही अमित शहा साहेबांना शिवसेनेचे काही खासदार भेटायला गेले होते. एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी भाजपसोबत जी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालू आहे, येत्या काळामध्ये जर महायुतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना येत असेल तर शिंदेसेना त्याला स्वीकारणार का? मुळात ते जवळीक कशासाठी साधतायत हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यावरती तर्कवितर्क लावणं योग्य होणार नाही. परंतु मला असं वाटतं की आता त्यांनी बरेच काही खोटे आरोप केलेले आहेत. चोर शिरजोरपणा लोकसभेच्या विधानसभेच्या काळामध्ये झालेला आहे आणि आता विधानसभेच्या निकालापूर्वी देखील अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांनी टीका केलेली आहे. आता शेवटी एखाद्यावर वार केला की भीती असते आपल्यावर पण वार करतील याची. कदाचित आपण जे मागच्या युती शासनाच्या अगोदर महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्या काळामध्ये आपण जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, कदाचित आता केंद्रात पण सत्ता आमची आलेली आहे, राज्यात पण सत्ता आमच्यात आलेली आहे. त्यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल म्हणून आपण काही बोललं तर चालेल, काही आरोप केले तर चालतील. परंतु आरोप करत असताना ते सिद्धही करता आले पाहिजेत. आम्ही आरोप करत नाही, परंतु केलेल्या चुका मात्र जनतेसमोर नक्कीच आणतो. कदाचित आता त्यांनी काही केलेलं काळं कांड आहे 2.5 वर्षामध्ये, लोकांच्या टाळूवरचं कसं लोणी खाल्लेलं आहे हे बाहेर येऊ नये. ह्यांना कुठल्याही प्रकारच्या इन्क्वायरीला सामोरं जाऊ नये. आपल्याला पुन्हा एकदा जेलवारी करायची वेळ येऊ नये म्हणून कुठेतरी लाळघोटेपणा करण्यासाठी किंवा त्या भविष्यातला धोका टळावा यासाठी त्या ठिकाणी हे लोक दिल्ली दरबारी वगैरे यांना त्या मार्गाने आपापल्या सोर्सनं त्या ठिकाणी पायचाटेपणा हे करतायत असं मला वाटतं. असं माझं वैयक्तिक मत आहे. एकंदरीतच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि शरद पवार साहेब यांच्यावर केलेल्या टीकेला रोखठोक आणि सडेतोड असं उत्तर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.